एक लिखाण जे प्रथमेशच्या स्वप्नात येतंय की या टाईपचं मला लिहायचं आहे. इट मे बी वेब सिरीज असेल, तिथे सिनेमा असेल, तो नाटक असेल, काहीही असेल किंवा ते स्किटही असेल. मला सांग, तुझ्या स्वप्नातलं लिखाण काय आहे जे अजून झालं नाही आहे आणि ते तुला करायचंच आहे? म्हणजे मला एका कॉमेडियनची बायोपिक लिहायची आणि खूप मनाजवळची व्यक्ती आहे ती. म्हणजे असं होतं की त्यांच्यावर काम करायचं होतं किंवा मला लक्ष्मीकांत बेर्डेंची बायोपिक लिहायला मिळाली ना तर मी खूप अंगावर काटाला ऐकून मी खूप मनापासून लिहिन. कारण लहानपणापासून आपण त्यांना बघत आलोय. म्हणजे दूरदर्शन का कोणामुळे बघायला लागलो तर त्या माणसामुळे बघायला लागलो. करेक्ट. कारण आपले ते शनिवार रविवारचे सिनेमे लागायचे आणि त्याच्यानंतर मी 10वीत असताना ते गेले आणि तेव्हा माझं असं ना की मला आर्टिस्ट बनायचं वगैरे. पण जेव्हा मी आर्टिस्ट बनलो म्हणजे काम करायला लागलो तेव्हा झालं की अरे यार ह्यांच्यावर काम करायचं राहूनच गेलं. हे मलाही होतं माहिती आहे. कधी कधी सगळ्यांचे इंटरव्ह्यू केले, त्यांचा इंटरव्ह्यू नाही केला. कारण तो माणूसच भारी होता. त्यांच्याबद्दल ऐकतोय आता अभिनयशी मी बोलतो कधी कधी. सो असं होतं की यार आपल्या आयुष्यातली मिस कुठली गोष्ट काहीतरी गोष्टी राहतात आणि आपल्याला माहिती असतं हे कधीच नाही शक्य होणार. सो मला जर त्यांची बायोपिक लिहायला मिळाली ना तर मी मन लावून लिहेन. म्हणजे मी सगळं होते त्याच्यात जे उडक आहे जे खूप अभ्यास करून लिहेन. सो मला ते आहे की बरं आता मी काय बोलताना बोलले की एका कॉमेडियनची बायोपिक. ॲक्च्युली ते खूप मोठे कलाकार होते. आपण त्यांना एक हास्य तारा आणि विनोदवीर म्हणून ओळखतो. पण ते अभिनेता आणि माणूस म्हणून खूप भारी होते जेवढं मी त्यांच्याबद्दल ऐकलंय वाचलंय. सो मला असं वाटतंय की मी त्यांच्याबद्दलचं काहीतरी लिहायला मिळालं तर मी खूप भारी लिहेन आणि मला लिहायचं आहे. म्हणजे